तेल गरम झालंय, मेथी घालायची का? थोडीशी. बस. सुनबाई कुठल्या आहेत तुमच्या? कोल्हापूर. अरे वा, मग तर काय, कशा आहेत? बऱ्या आहेत? मस्त. तुमच्याशी टीचर आहे. हा? टीचर आहे. कोणाची? तुमची? शाळेची. अच्छा, शाळेची. मला वाटलं टीचर आहे म्हणजे. टीचर जॉब करते. अच्छा. बस बंद कर. तुमच्याशी कसं नातं आहे? मस्त. मैत्रिणीसारखं. मस्त. बेस्ट. उडदा आता ही उडदाची डाळ किती? थोडी. बस. मग आता तुमचा मुलगा तर नोकरीच्या निमित्ताने ह्याला असतो ना, बेंगलोरला. बेंगलोरला. मग सुनबाई आणि इथे तुम्हीच. मग तुमची मध्ये काय, तुमची काय गमती जमती होतात सुनबाईच्या तुमच्या, एकत्र फिरायला जाणे वगैरे वगैरे? सगळीकडे. हो का? आता सुनबाईच घेऊन आली. इथे सुनबाईच घेऊन आली आहे? क्या बात है. त्यांना वाटलं का की तुम्ही या कार्यक्रमात यावं? मस्त. आणि माझ्या नातवाने पहिली व्हॉट्सअपवर फोटो काढला आणि आई रेसिपी पाठवून दे आपण. अच्छा, असं केलंय होय तुम्ही? नातू आमचा खूप एक्सपर्ट आहे त्याच्याबद्दल. अरे वा, किती मला काही भारी. येत नाही मोबाईल. त्याने फोटो काढला टीव्हीवरचा, लगेच सांगितलं आजी हे बघ आलेले, आपण पाठवायचं सरकर्शन दादाला. म्हटलं चल. म्हणजे बघा, या कार्यक्रमात एक आजी आपल्या नातवानी फोटो पाठवला म्हणून येऊ शकली. किती भारी गोष्ट आहे ही. मला ऐकूनच छान वाटलं. आता काय? थोडीशी घाला. आता आपण काय घातलं याच्यात? तांदूळ भाजायला घातले. तांदूळ. ठीक आहे. हा तांदूळ पर्टिक्युलर असा कुठला आहे का ह्याच वापरायचा? नाही, कुठचा आहे तुम्ही घरात जो यूज करता तोच घालायचा. फक्त तो धुवून घालायचा, कारण का आपण घरी तांदूळाला कीड लागू नये म्हणून बोरिक पावडर लावतो, म्हणून ते जरा धुवून जरासे असे सुकवायचे आणि ते भाजायचे त्याच्याबरोबर. बरोबर. झालंय बरं काय भाजून हो, छान? झालं. आता काय हो वास खमंग येतोय. एकदम छान. आता काय? आता हे काढून ठेवायचं. बरं. थंड होऊ द्यायचं. तुम्हाला एरवी रोजच्या स्वयंपाकात कोण मदत करतं? मीच. सुनबाई नाहीत करत का? सुनबाई सकाळी 7ला शाळेत जाते. हो. टीचर जॉब असल्यामुळे. हो, त्याच्यामुळे तुमचं तुम्हीच करता. पण आज मी मदत करणार आहे. बरोबर. आता आपल्याला काय वाटण करायचं? वाटण करायचंय. म्हणजे ह्याच्यामध्ये कांदा घालायचा का? नाही, हे नुसतंच वाटायचं जाडसर. बरं, पावडर करायची. पावडर करायची जाडसर. म्हणजे आता अर्चना काकू म्हणतायत त्याप्रमाणे आपल्याला 2 वाटणं करायची. 2 वाटणं करायची. एक वाटण या तांदळाचं थोडस जाडसर वाटायचं. दुसऱ्या वाटणात काय काय? कांदा सगळा लागेल? नाही, थोडा. बस. पुरे. घाला. 4-5 दाणे मिरीचे. काळी मिरीचे. खोबरं. ओलं खोबरं आहे ना? ओलं खोबरं. बरं. चिंच. लाल तिखट. हळद. आता हे फक्त वाटून आणायचं आपण. घेऊन आपण, ते काय नाही, आपल्याला मदतीला आपल्याकडे माणसं आहेत. थोडक्यात आता आपल्याला 2 वाटणं करायची आहेत. उडदाच्या डाळीचं थोडस जाडसर आणि याची पेस्ट. करेक्ट. तुम्हाला माहितीये का, तुमच्या घरी मदतीला एरवी तुम्हाला कोणी नसतं, पण आमच्याकडे मदतीला मला एक आचारी बुवा आहेत. मी त्यांना बोलवलं किती येतात आणि मग त्यांच्याकडे वाटण द्यायचं. फक्त त्यांना या असं म्हणावं लागतं आदराने. या आचारी बुवा. या. फार मान लागतो बाबा. जावयाला तरी काय लागेल एवढा मान लागतो यांना. त्यांना सांगा हे वाटण करून आणा. हे वाटण करून आणा. हा, धन्यवाद. आमच्या काकूनी सांगितलंय तेवढं तरी ऐका. धन्यवाद. जा. गेले. तोपर्यंत आपण गप्पा मारू. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली अर्चना काकू? 49 चालू आहे. 49 वर्षांचा संसार. झाला. वा. मी तुम्हाला आता एक वेगळाच प्रश्न विचारतो. 49 वर्षांपासून तुमचा संसार आहे. आत्ताचा संसार, आत्ताची नवरा बायकोची नाती, रिलेशनशिपची व्याख्या आणि तेव्हाची व्याख्या, याच्यामध्ये खूप फरक आहे असं तुम्हाला वाटतं की नाही? हो. आत्ताच्या संसारात आणि तेव्हाच्या संसारात काय फरक आहे असं वाटतं तुम्हाला? आता हे मोबाईलमुळे जग पुढे गेले ना. आमच्या वेळेला ते काहीच नव्हतं. मोबाईल नाही, काही नाही. पण नवऱ्याला असं एखादी गोष्ट हवी असेल तर पटकन मागता यायची? हो. तुम्ही असं मागायचं बिंदास? हो. आणि देतही होते. बरोबर. बघा, आपलं वाटण तयार आहे. बोलवा. या आचारी बुवा या. मग आमच्या गोव्याहून काकू आल्या आहेत. उगाच नाही काय. हे बघा, ही भरड आणि हे वाटण जसं पाहिजे तसं आहे का? बरोबर आहे. एकदम बरोबर आहे एकदम. चला, पुढची कृती सांगा. आता काय करायचं, ह्याच्यात थोडस तेल टाका. बर, ठीक आहे. आधी गॅस लावून घेतो. ह्याच्यात काय घालूया आता? ह्याच्यात तेल गरज नाही. तेल घालायचं. थोडं तेल. बस. पुरे का? पण मला सांगा, आता गोव्याची पण एक वेगळी अशी भाषा आहे ना? हो. कोकणी. ती कशी आहे नेमकी? आता कोकणी उलवून तुका सांगू कसे घालपाचे ते? तुका कळतले आखी जे म्हणतात ते? मला ऐकून कळेल. तुम्ही एक काम करा, पुढचे 2-3 टप्पे मला त्या भाषेत सांगा, बघूया मला कळतंय का. आता हे तेल गरम झाले मरे. आता त्यातून कांदो घालपाचो.
याच्यामध्ये आता कांदा घालायचा. गोव्यातले लोकांचे कान काय सुखावतील. आज आपल्याला झी मराठीवरती गोव्याची भाषा ऐकू येते. आता कांदा घालायचा. कांदा घालायचा. पुढे काय करायचं? कांदा मस्त लाल जाऊन जाय. कांदा मस्त लाल झाला पाहिजे. मग मला पण येते, बोलता येत नाही माका. जातले रे, थोडे थोडे शिकून जाय. थोडं थोडं येत असतं माका, पण मी शिकणार असा. शिकून जाय. शिकून जाय. चुकीचं बोलत असो काय मी? ना ना, एकदम बरोबर उलयता तू. अरे माझा जन्म गोव्याचो. वा वा वा. तुमच्या आणि सुनबाईच्या ट्युनिंग विषयी थोडं सांगा ना. म्हणजे उदाहरणार्थ मी जर दौऱ्यावर असेल ना नाटकाच्या, तर माझी आई माझ्या बायकोला पिक्चरला घेऊन जाते. म्हणते चल त्याला कुठे त्याची आठवण काढत बसते, आपण एन्जॉय करू. तसं तुम्ही सून आणि सासू मिळून काय एन्जॉय करता की नाही? हो भरपूर. काय भजनाला आम्ही जाता? भजनाला जातो, नवरात्रात जातो देवीला बी, नंतर मंगळागौरीचे खेळ खेळायला जातो. अरे वा, सुनबाई आणि मी, आम्ही दोघी जण जातो मंगळागौरच्या लय खेळीला. भारी. असं ट्युनिंग पाहिजे. याच्यात काय घालायचं? घाला आता ते वाटत, सगळं घाला वाटत, आणि थोडंसं पाणी टाका. बर. तुम्ही ते ड्रेस कोड वगैरे फॉलो करता की नाही सासू सुना मिळून नवरात्रीचे? नाही अजून नाही केले, पण आहे, थोडी आवड आहे, आवड करतो. आहे. किती पाणी लागणार आहे? घाला बांगडे शिजायला पाहिजे ना. बस बस. गोव्याला शिमगा सुद्धा फार हो मस्त आगळ्या वेगळ्या आणि असतो. उत्साही पद्धतीने उत्साह साजरा होतं. होतो, हो की नाही? हम्म. हे आपण हा, भरड ते केली होती भरड जी. केली ती घालायची, ते पण उडदाची. जरा शिजू द्यायचं त्याच्याबरोबर. बर, ठीक आहे. ही रेसिपी तुम्हाला कोणी शिकवली अर्चना काकू? माझ्या आजीनी, बापरे. आईची आई. आईची आहे म्हणजे किमान 50-60 वर्ष जुनी ही रेसिपी का त्याच्या आधीची? नाही खूप जुनी आहे, आणि अच्छा. गोवा ती खूप पॅटर्न आहे. अच्छा, बघा काय तुमचं थाट आहे. घरी बसल्या बसल्या तुम्हाला आज गोव्याचा पदार्थ आम्ही करून दाखवलाय. काय अर्चना काकू, बरोबर. कशा आलात तुम्ही गोव्याहून? फ्लाईटनी? नाही नाही, ट्रेननी. ट्रेननी? कोणती? कोकण कन्या. अरे पण आता आम्ही काय केलं, ब्रेक घेऊन आलो. अच्छा. पहिली कोल्हापूर, 4 दिवस कोल्हापूरला राहिलो. आणि हे सगळं आमच्या कार्यक्रमासाठी? खास. म्हणजे बघा, फक्त आमच्या कार्यक्रमात यायचं म्हणलं तुमची एक ट्रिप झाली आहे की नाही? वा. आता जाताना डायरेक्ट एका टप्पा घेते? नाही, आता जाताना रिझर्वेशन मिळालं नाही. अच्छा, बघू आता. माझी देऊ का गाडी तुम्हाला? नको. फक्त माझ्या गाडीचा एकच प्रॉब्लेम आहे, मी पण येईन. चालेल. हे झालं. हो. आता हे बांगडे घालूया तिच्यात. घाला घाला. हे बांगडे काय धुवून स्वच्छ करून? धुवून स्वच्छ करून मीठ लावून ठेवले होते. थोडंसं पाणी लागेल का? मी घालतो पाणी, थांबा. बघा, थोडं धुवून, आणि एक 5 मिनिटं पुरे का पाणी? पुरे. आता मीठ घालते थोडं. हा, हे मात्र लक्षात ठेवा, मीठ आपण या रेसिपी मध्ये आधी घातलं नव्हतं. माशांचा आणि वाटणाचा अंदाज घेऊन आपण मीठ घालणार आहोत. बरोबर बरोबर. बांगड्याची उडद मेथी कशाबरोबर बांगड्याची खायचा हा उडद. पदार्थ? हा चपातीबरोबर चालतो किंवा भाताबरोबर. ऍक्च्युली गोव्यात भात आणि उडद मेथी प्रसिद्ध आहे. अच्छा. आता ह्याच्यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटं शिजू देऊ. वा, किती वेळ लागतो याला छान शिजायला? 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं. तोपर्यंत आपण गप्पा मारूया. चालेल. गप्पांच्या वाफेवरच शिजेल बांगड्याची उडद मेथी. तुमचा पदार्थ कधी कुठला फसलाय? हो, एकदा फसला होता. काय? म्हणजे लग्न झाल्यानंतर एक 5व्या दिवशीची गोष्ट, सासऱ्यांचा वाढदिवस होता. 49 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि का? हो. सासऱ्यांचा वाढदिवस होता, आणि सासरे म्हणाले नवीन सून आली आहे, कोलमी आणली होती. आणि अजूनही मला आठवतं, कोलमी आणि अच्छा. तिसऱ्या आणल्या त्या, आणि तिसऱ्याचं सुकं कर म्हणाले, शेंगा घालून कोलमीची आमटी. अच्छा. कोलमीची आमटी छान झाली. तिसऱ्यात लक्षात नाही की तिसऱ्या खारट असतात. घातलं मीठ जास्त, अरे देवा. झाले खारट. आणि मग? 5च्या 4 नंडा, 5 दीर, सगळे जेवायला बसले. लग्न कर ना, 5वा दिवस. 4 नंदा, 5 दीर, दीर. शिवाय सासरे. सासरे सासू मग बसले सगळे जेवायला. हं. जेवता जेवता सगळे एकमेकांकडे असे असे बघतात. आता म्हटलं काय झालं, माझं काय चुकलं. नवीन नवरी, हातातला चुडा पण उतरलेला नव्हता. आता काय करायचं, काय करायचं. मग हळूच गेली आतमध्ये. मोठ्या जाबाईने म्हटलं काय झालं, सगळे असे का बघतायत. अगं म्हणे तिसऱ्यातनं खारट झाले. तो माझा पहिला तेव्हापासून लक्षात आलं की तिसऱ्या करताना मीठ अगदी चवीपुरतं घालायचं.